माझं नाव रवींद्र वसंत नांगवेकर, पण मला दादा नांगवेकर ह्या नावाने सर्व लोक ओळखतात. हां, तर मी अनेक आजारावर मी औषधं करतो. स्टोन तुमचा 5 मिनिटचा आहे, तर त्याला 10 दिवस औषध. नमस्कार मित्रांनो, सोजन राहतो यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणाच्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, मी मागधन स्टँडला आहे आणि हा मागधन स्टँडचा रिव्ह्यू आहे आणि आपण रिक्षामध्ये मित्रांनो भाऊनं रिक्षा घेतलेली आहे आणि चाललो आहे मित्रांनो संगमेश्वर कसब्यामध्ये चाललेलं आहे, कारण मला स्टोनचा थोडासा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावरती मित्रांनो आयुर्वेदिक वगैरे औषधं किंवा अजून काही जर आपल्याला जर आजार असेल ना, तर त्या आजारावर त्या आयुर्वेदिक आपल्या इथे कोकणामध्ये औषधं उपलब्ध करून देतात. तर ते मित्रांनो कसब्यामध्ये आहेत आणि त्या पण काय तर मला पण माहीत नाही, पण मित्रांनो तिथे आपण शोधत चाललेलं आहे. चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि स्टोनवरती मित्रांनो आहेत ना, तर उपचार तिथे हा 100% केला जातो आणि तोच उपचार मित्रांनो आज आपण करण्यासाठी चाललेला आहे. तर तिथे जे आयुर्वेदिक औषध असतात ते आपण घेणार आहोत आणि जे काका आहेत त्यांची पण थोडीशी बाईट असणार आहेत आणि तिथपर्यंत कसं जायचं ना, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जर मित्रांनो जर बघायला गेलात ना, तर कसब्यामधून आपण पुढे आलेलो आणि हे आपल्याला मंदिर पाहायला मिळतं आहे. तर जय श्री महाकाल, गर्व से कहो हम है हिंदू है. तर मित्रांनो असा हा संदेश आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आता प्रवास आपला प्लस आपल्याला आयुर्वेदिकचे किंवा मामा आहेत तर त्यांच्या इथे चाललेलं आहेत आणि तो मित्रांनो उपचार आहे ना आपल्यावरती कसा इफेक्ट पडतो ना, ते तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच पाहू. तर मंडळी, आपण वाडा विसरासाठी जाण्यासाठी मित्रांनो समोरच्या साईडला हे 2 रोड पाहायला मिळतात. त्याच्या अगोदर आपण कसब्यातून जेव्हा बाहेर निघालेलं आणि जय श्री महाकाल मंदिर आपल्याला पाहायला मिळालं तिथे आणि त्याच्या पुढल्या साईडला आलं की मित्रांनो ब्रिज लागतो एक, तो लेपला ब्रिज जातो. त्या ब्रिजला यायचं नाही मित्रांनो, त्याच्या पुढे येऊन आहे ना मित्रांनो हे 2 रोड पाहायला मिळतात. एक इकडे जातो आणि इकडे वरती एक रोड जातो आणि आपण त्या रोडने मित्रांनो आलेला आहे आणि हाच रोड मित्रांनो आहे ना वरती वाडा वेसरामध्ये जातो. आणि मित्रांनो जर प्रत्येकाचे जे गावं आहेत ना मित्रांनो एकदम म्हणजे ऐकल्यासारखंच नसतं आणि ते मित्रांनो आज आपल्याला गाव पाहायला मिळतं आहे आणि हा कोकणातील हा व्ह्यू आहे ना मित्रांनो पाहू शकता. तर असे खूप सारे आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतात यूट्यूबच्या माध्यमातून. तर मंडळी, आपण कसब्यातून जेव्हा आतमध्ये आलो ना, तर आपल्याला राईट मारायचे पहिले. आता जर हा समोर रोड जातो आहे आणि हा प्लस आपल्याला इकडे राईट मारायचा आहे. आपली रिक्षा समोर आहे आणि हाच रोड जर पुढे गेला तर परत एक राईटला रोड जातो, तर तिथे जाऊन लेफ्ट मारायचं आहे. कारण मित्रांनो हे बोर्ड पाहू शकता, या बोर्डच्या ह्याच्याने यायचं आपल्याला, कारण हे वाडा विसरार स्कूल वगैरे आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढच्या साईडला. त्या साईडला दुकान आहे प्लस. तर असा हा व्ह्यू पाहायला मिळतो आहे वाडा विसरारमध्ये जाण्यासाठी. आणि तर मित्रांनो असा कोकणामध्ये आपल्याला तर मंडळी आपण गाडी पार्क केलेली या साईडला आणि या साईडला जे आयुर्वेदिकांचं जे आपल्याला पाहायला मिळतं आहे तर श्री रवींद्र वसंत नागवेकर उर्फ दादा नागवेकर, तर वाडा वेसरार फणसवणे आणि हा त्यांचा मोबाईल आहे. तर मित्रांनो हा मोबाईल नंबरवरती नक्कीच मित्रांनो पुढे या. आणि जो आजचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतो आहे ना, तर संगमेश्वरमधील आहे, कसब्यामधील वाडा वेसरार गाव आहे फणसवणेमध्ये. तर इथलाच व्ह्यू मित्रांनो हा पाहायला मिळतो आहे.
मंडळी आपण वाडा वेसरलमध्ये आलेले आहेत आणि फणसवण्यातून आत आलेलं आहे आणि 1 किलोमीटरवरतीच हे वाडा वेसरल गाव आहे. आणि तर मित्रांनो मला स्टोनचे खूप प्रॉब्लेम आहेत आणि त्याच्यामध्ये मित्रांनो मला स्टोनची जर बोललं तर तुम्हाला चकित पडाल तर 5 स्टोन आहेत. तर उजव्या साईडला जी किन आहे तर त्याच्यामध्ये 3 आहेत आणि डाव्या साईडला आहेत तर त्याच्यामध्ये 2 आहेत. तर स्टोन हे मित्रांनो सर्वांनाच होत असतात. आणि दुसरी गोष्ट बोललं तर मित्रांनो आपल्याला उपचार करणारे काका बोललं ना तर हे काका आहेत. तर बोललं तर त्यांचीच आज बाईट असणार आहे आणि त्यांच्याकडेच मित्रांनो औषधासाठी आलेलं आहे आणि त्यांची थोडीशी बाईट असणार आहे. तर तुम्ही तिथपर्यंत कसं याल जर तुम्हाला स्टोन असेल तर नक्कीच मित्रांनो इथे ना उपचार केला ना तर 100% इफेक्ट केला म्हणजे होतोच आणि तो माणूस चांगला होतो आणि 100% आहे. आणि हेच काका आहेत तर काकांची थोडीशी बाईट असणार आहे तर पाहू. नमस्कार. हां, ग्रुप ग्रामपंचायत फणसवणा वाडा वेसराड. मी माझं नाव रवींद्र वसंत नांगवेकर, पण मला दादा नांगवेकर ह्या नावाने सर्व लोक ओळखतात. हां, तर मी अनेक आजारावर मी औषधं करतो. हां, स्टोन तुमचा 5 मिनिममचा आहे तर त्याला 10 दिवस औषध, 10 मिनिममचा आहे तर त्याला 15 दिवस औषध. हां, मी सांगीन ते पथ्यमत्र करायचं. आणि स्टोनच नाही, फक्त डायबिटीस आणि अपेंडिस याच्यावर तेवढा माझ्याकडे हा उपाय नाही, मी करीतच नाही. का तर डायबिटीस हा किती काय केलं कोणी तरी कमी होत नाही. हां, माझ्याकडे जर यायचं असलं तर शास्त्री पुलावरनं डाव्या साईडनी आतमध्ये यायचा कसबातून फणसवण्याला आल्यानंतर वाडा वेसराटमध्ये विचारायचं दादा नांगवेकर, बेकरवाडी रोड. हां, तिथं विचारायचं कोणाला, लहान मुलाला. फक्त मला नावानं कोण ओळखीत नाही, पण दादा नांगवेकर ह्या नावाने सर्व ओळखतात. आणि एकच आजार नाही, अनेक आजार आहेत. ते इथं आल्यानंतर आपल्याला समजतील किती आहेत ते. ओके. तर मंडळी जर बघायला गेलात ना तर कोकणामध्ये आहेत ना आयुर्वेदिक केले जाते आणि हेच मित्रांनो आयुर्वेदिक आपण जर मुंबईमध्ये जर असलात ना तर विकत आपण आयुर्वेदिक घेतो किंवा ते काय अजून काय काय खूप केलं जातं. पण मंडळी कोकणामध्ये जर आयुर्वेदिक केली जाते ना तर हे दादा नागवेकर आहेत. जर आज संगमेश्वरमध्ये बोललं तर कसब्यातून आत यायचं फणसवणे आणि तिथेच मित्रांनो वाडा वेसरल हे गाव आहे. त्या गावातील हे दादा म्हणून ओळखले जातात आणि त्यांचं कार्ड वगैरे ते पण आपल्याला खाली थंबेला पाहायला मिळणार आहे. आणि यूट्यूबच्या माध्यमातून जर तुम्हाला इथपर्यंत यायचं असेल तर त्यांचा नंबर वगैरे आहे तो पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो आज गावठी उपचार जर बोलले ना तर खूप म्हणजे जर बोललं ना गावठी उपचार तर खूप केले जातात. आणि हे दादाने आपलं कार्ड दिलं आहे आयुर्वेदिकचं तर पाहू शकता त्यांचा नंबर वगैरे आहे. तर हा नंबर नक्कीच घ्या. आणि जर दुसरी गोष्ट झाली ना तर आज मी इथे आलो आहे आणि माझा जो प्रॉब्लेम आहे तो त्यांना सांगितला आहे आणि त्याने जे मला काय पथ्य वगैरे सांगितलं आहे ते पण मित्रांनो चांगलंच आहे. आणि कारण मित्रांनो याच्यातूनच मित्रांनो तो औषधाचा आहे ना इफेक्ट आपल्या शरीरातला जो स्टोन आहे त्याच्यावरती होणार आहे. आणि दादा जर बोललं ना तर आज कोकणामध्ये आपल्या इथे कोणत्या कोणत्या गावातली माणसं येतात? अगदी पुण्यापासून येतात. राजापूर, कणकवली, चिपळूण, खेड, रत्नागिरी. तर मंडळी पाहू शकता जे आपले आता बोललेत तर चिपळूण, खेड किंवा पुणे तर इथून जेवढी आपली इथे आहे ना हे कार्ड आहेत तर पाहू शकता. तर ह्या मुंबईतली जेवढी आपली जाहिरात झालेली आहे ना तर आपल्याला हा पाहायला मिळतोय. कारण ही पहिलीच बाईट असेल ना दादा तुमची? तर पहिलीच बाईट आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला हा कोकणातील म्हणजे माझं जे चॅनल आहे ना कोकण एक संगमेश्वर तर हेच मला आज अभिमान वाटतं की आज माझ्या संगमेश्वरमधील हे आयुर्वेदिक हे आपल्याला स्टॉल पाहायला मिळतोय. आणि हे दादांचं घर आहे तर घरामध्ये पाहू शकता. आणि जर दुसरी गोष्ट बोललं ना तर मित्रांनो औषधाचं काय सांगू शकता? जर औषध आम्ही घेतलेलं तर 100% आपल्याला इफेक्ट होणार औषधाचा? अगदी 100% अगदी. भादलीला 60-70%, 100% आपल्याकडे कोणत्या कोणत्या उपचारासाठी येत असतात? स्टोनवर, नांगीन, कान फुटलेला, अर्धा डोका दुखतं त्याच्यावरती, हां, शिर उतरणे, हां, धावरा तांबडा, हां, याच्यावरती दम्या याचा माणूस, हां, दुसरं सांगतो तुम्हाला पित्ताचा, अंगावर उठणे, हां, वांते होणे, पोटात जलजलणे. ते शिबलं वगैरे काय येतं त्याच्यावरती काय? हाय त्याच्यावर पण आहे. हां, किडवल होतं त्याच्यावरती आहे. ओके. हां, तर मंडळी जर बघायला गेलात ना तर आपण जे शेतकरी बांधव असू दे तर मित्रांनो या शेतामध्ये जर कामं करतात ना तर त्यांना हे असे होतात. हे म्हणजे जर कोकणातील जर बोललात तर हे असे आजार होत असतात. किंवा मुंबईमध्ये जरी असलं ना तर मित्रांनो मुंबईमध्ये पण वातावरण खूप चेंज मित्रांनो आहेत ना
आपल्या शरीराला किंवा आपल्या आजारी पडण्याची लक्षणं असतात आणि त्याच्यामुळेच हे आपल्या इथे आता कोकणामधील संगमेश्वरमधील हे दादा आहेत, तर ह्याच्यावरती ते औषधांचे उपचार वगैरे करत असतात. कोकणामध्ये आहेत ना, आज हे दादा आपल्याला पाहायला मिळतात. तर दादा आपला कुठे काय सत्कार वगैरे काय केलेला आहे का? देवरुखला भोजने आला सत्कार झाला माझा. त्या रवी माने पालकमंत्री होते, सुभाष बने, राजू माडी हे तिथे सत्काराला माझ्या होते. ओके, तर मंडळी पाहू शकता हे कोकणातील आहेत ना, तर आपल्याला युवा नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज आपल्याला हे उपचार आहेत ना, हे असे केले जातात आयुर्वेदिक. आणि जर दुसरी गोष्ट बोलू ना, तर मित्रांनो आपल्या जर चेहऱ्यावरती पांढरं जे डाग असतात तर त्याच्यावरती पण मित्रांनो आहे ना 3 महिन्याचा कोर्स केला. महिन्याने मित्रांनो आहे ना औषधाचा इफेक्ट पडतो आणि तो माणूस बराबर होतो. तर असेच मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नवीन पाहायला मिळणार आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. तर मंडळी चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा.